बायको काढायची, मुलांच्या नावावर लाखोंचे कर्ज, पुढे घडले भयंकर. ऐकूनच अंगावर काटा येईल. संसार पती पत्नीतील विश्वासावर चालतो. हा विश्वास कायम राहण्यासाठी दोघांनीही एकमेकांच्या पासून काही लपू नये. एखादी गोष्ट लपवली तर जोडीदार दुखावला जातो. काही वेळा हे अपमानास्पद वाटते किंवा संशयास्पद वाटते. यातून मनात निर्माण झालेली अढी कलहाचे कारण बनते. पती पत्नीतील कलह संसाराची आणि मुलाबाळांची वाताहत करणारा ठरतो. कोल्हापूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घरच्या लक्ष्मीलाच कर्ज काढण्याची सवय होती. तिने काढलेले कर्ज फेडता फेडता तिच्या पतीवर राहते घर विकण्याची वेळ आली. त्यानंतरही तिने 2 मुलांच्या नावावर कर्ज काढले. पण या सगळ्या पैशाची ती काय करते हे मात्र ती सांगत नव्हती. याबाबत विचारून थकलेल्या तिच्या पतीने एक असा निर्णय घेतला की त्या साऱ्या घरावरच आघात झाला. रागाच्या भरामध्ये त्याने तिचा जीव घेतला आणि तो तुरुंगात गेला. त्याची 2 मुले मात्र दुःखात बुडाली. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी हेड कॉन्स्टेबल लांघे, कॉन्स्टेबल रोहन वाकरेकर हे रात्र गस्तीच्या वाहनावर ड्युटी करत होते. रात्री 1:15 वाजता कळंबा परिसरामध्ये गस्त घालत असताना 112ला एक कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपले नाव परशुराम सांगून आपण आपल्या पत्नीला ठार मारल्याचे सांगितले. त्यावेळी कॉन्स्टेबल रोहन वाकरेकर यांनी त्याला पूर्ण नाव विचारले आणि बोलण्यात गुंतवून गाडी पुढे नेऊ लागले. त्याने आपले नाव परशुराम पांडुरंग पाटील असे सांगून पत्नीचे नाव अस्मिता असे सांगितले. तिच्याशी झालेल्या भांडणामध्ये हा खून झाल्याचे सांगितले. त्याने आपल्या घराचा पत्ताही सांगितला. पोलिसांनी खुबीनेच ही सारी माहिती काढली. पोद्दार हायस्कूलच्या मागे महालक्ष्मी नगर गुरव गल्ली असा पत्ता सांगितला होता. त्याच्याशी अजूनही पोलिसांचे बोलणे चालत होते. बोलत बोलत घटनास्थळाजवळ अखेर पोलिसांची गाडी आली. पोलिसांची आलेली गाडी परशुरामने खिडकीतून पाहिले आणि त्याने खिडकीतूनच त्यांना आत येण्यास सांगितले. घराच्या दारात परशुरामचा एक मुलगा उभा होता तर दुसरा मुलगा आणि स्वतःच्या परशुराम हॉलमध्ये बसले होते. पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता बेडरूममध्ये बेडच्या एका बाजूला जमिनीवर त्याची पत्नी निपचित पडली होती. पोलिसांना ती अजून जिवंतच असावी असे वाटले म्हणून त्यांनी तिला हाक मारून पाहिले पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी शेवटी नाडी तपासून पाहिले असता नाडीची धगधग मंदावली होती. गळा चिरलेला होता. नाकातोंडातून रक्त आलेले होते. पोलीस घटनास्थळी पाहणी करत असतानाच परशुरामने बाजूला ठेवलेला चाकू दाखवला. दरम्यान पोलिसांनी ही हकीकत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना फोन करून सांगितले. थोड्याच वेळामध्ये हेड कॉन्स्टेबल संकपाळ, कॉन्स्टेबल पाटील, DB पथकाचे हेड कॉन्स्टेबल तळसकर, कॉन्स्टेबल चव्हाण हे दाखल झाले. जखमी अस्मिताला CPR रुग्णालयामध्ये आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासले असता ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण गावचा असणारा 44 वर्षाचा परशुराम पांडुरंग पाटील हा सध्या महालक्ष्मी कॉलनी आपटेनगरमध्ये कोल्हापूर या ठिकाणी वडील 2 मुले आणि पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होता. पत्नीचे नाव अस्मिता, वय वर्षे 42. परशुराम हा उद्यमनगरामध्ये फाउंड्रीमध्ये काम करतो. अनेक वर्षापासून हे कुटुंब आपटेनगर परिसरातच राहते. त्यांचे याच परिसरामध्ये स्वतःचे घरही होते. 5-6 वर्षापूर्वी ते 20 लाखाला विकले कारण अस्मिताने खाजगी फायनान्सकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घेतलेले होते. ते कर्ज चुकते करण्यासाठी स्वतःचे घर विकून हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. परशुरामचा मोठा मुलगा 22 वर्षाचा तर धाकटा मुलगा 20 वर्षांचा आहे. दोन्ही मुले आपले शिक्षण थांबवून खाजगी नोकरी करत होते. अस्मिता हे शिवणकाम करून घराला हातभार लावत होते. पण अस्मिता नेहमी कर्ज घेत असे. यावरून दोघा पती पत्नीमध्ये भांडण होत असे. कर्ज घेऊन त्या पैशाचे ती काय करते याबाबत मात्र पतीला काही सांगत नसे. यावरून तो भडकून उठे. काही महिन्यापूर्वीच अस्मिताने पुन्हा दोन्ही मुलांच्या नावे 1-1 लाख रुपयांची कर्जे घेतली. याची माहिती परशुरामला कळताच या पैशाचे तू काय केलेस असे तो विचारू लागला. पण ती काहीच सांगत नव्हते. यावरून दोघांच्या मध्ये वाद होत होता.
त्या रात्री म्हणजे दिनांक 6 ऑगस्ट 2025च्या रात्री दोन्ही मुले बाहेर गेलेले होते. परशुरामचे वडील आतल्या खोलीमध्ये झोपलेले होते. रात्री 12च्या सुमारास पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला. त्याच वेळी अस्मिताच्या मोबाईलवर मेसेज आला. यावरून परशुराम जास्तच भडकला. त्याने खोलीला आतून कडी लावून घेतली आणि अस्मिताचा गळा आवळला. त्यानंतर किचनमधून चाकू आणून तिचा गळा चिरला. ती मेल्याची खात्री होताच त्याने 112 क्रमांकावर फोन करून खुनाची माहिती दिली. पाटील कुटुंब कर्जामधून मुक्त होण्यासाठी धडपडत होते. परशुराम हा फाउंड्रीमध्ये काम करत होता, तर दोन्ही मुलांनी शिक्षण थांबवून नोकरी पत्करलेली होती. पण अस्मिता मात्र वारंवार कर्ज घेऊन कुटुंबालाच वेठीस धरत असे. तिच्या या स्वभावामुळे कष्टाळू कुटुंबाची वाताहत झाली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाथा गळवे, पोलीस अंमलदार अविनाश कांबळे, हेड कॉन्स्टेबल राहुल देसाई व पोलीस कर्मचाऱ्यांनी केला. संशयित आरोपी परशुराम पांडुरंग पाटील याच्या विरोधामध्ये करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 540/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस करत आहेत.